मैत्रिणींनो, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज पूजाला जायचं आहे तिच्या घरी, त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे करून घेते पटकन. आणि तिची जायची पण घाई आहे. आनंदी त्याला पण शाळेत सोडायचं आहे मला. पटापटा आवरून घेते. दाखवते तुम्हाला काय भाजी करते मी. चला मग किचनमध्ये. हे वड्याची भाजी करते मी. मुगाच्या डाळीचे वडे असताना आपण उन्हाळ्यात करून करतो ते वडे आईने पाठवले आहे माझ्या. आता वडे तळून घेते मी छानपैकी. हे बघा, मी इथं वडे टाकते. तेल गरम झालेलं आहे छानपैकी. त्याच्यात वडे तळून घ्यायचे. आणि एकीकडे मी मसाला सुद्धा तयार करून घेतलेला आहे. मस्त लाल कलर मध्ये तळून घ्यायचे. हे इथे छान कलर आलाय वड्याचा. असे लालसर वडे तळून घ्यायचे आहे. आता मी काढून घेते ते वडे. बघा, इथे वडे तळून काढून घेतले मी. आता भाजीला फोडणी द्यायची आहे. तर भाजीला फोडणी देण्याच्या अगोदर मी इथे थोडंसं बाजरीचं पीठ टाकते. याच्याने भाजीला खूप छान चव येते. त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकते. आणि कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर त्याचा मसाला केला होता तो टाकते आहे. मसाला छानपैकी तळून घ्यायचा. थोडासा हिंग टाकायचा, हळद, धने पावडर, आईने दिलेला हा काळा मसाला आणि आपली लाल मिरची. बघा, इथे छानपैकी मसाला तळून झाला आहे आपला. एकदम कोरडा झालेला आहे. पहिले वडे टाकते त्याच्यामध्ये. हे छान हलवून घेते आणि ॲड करायचं आहे. मी गारच पाणी टाकते. तुम्हाला गरम टाकायचं तर टाकू शकता. बघा, इथे पाणी वगैरे टाकून झालेलं आहे. आता भाजी शिजायला ठेवते मी. आणि एकीकडे पोळ्या वगैरे करून घेते. भात झालेला आहे. पीठसुद्धा मळून ठेवलेलं होतं पूजाने. आता पोळ्या करायला घेते मी आणि आवरते पटकन. अजून खिचडी करायची आहे. आनंदिताची टिफिन टाकून झालेली आहे. आता मी पोळ्या करून घेते पटकन. वेळ झालेला आहे स्वयंपाकाला. मग तो रोज होऊन जातो माझा स्वयंपाक लवकर. मला भाजी पण दाखवते मी. खूप छान कलर आला आहे भाजीला. हे बघा, खूप छान तरंग आलेली आहे भाजीला. हे बघा, तोपर्यंत भाजी शिजायला ठेवते मी. आता आनंदिताच्या डब्याची साबुदाण्याची खिचडी पण रेडी आहे. आणि भाजी शिजल्यानंतर मी मीठ टाकते भाजीमध्ये. हे बघा, आणि इथे कलर बघा किती सुंदर आलेला आहे भाजीला. आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं, आपलं गावठी तूप टाकायचं. आणि अजूनच भाजी छान लागते आणि कलर पण छान येतो भाजीचा. हे बघा, मी 1 चमचा तूप टाकते आहे त्याच्यात. खायला बसतो. तुम्ही पण या जेवण करायला. जेवण झाल्यावर बोलते मी तुमच्याशी. सगळ्यांना जेवायला ताट वगैरे वाढलेले आहे. मी पण बसते जेवायला. पूजा गेल्यावर काय मला जेवण नाही जाणार, त्यामुळे मी पूजा बरोबरच बसली आहे जेवायला. आनंदिता सुद्धा रेडी झालेली आहे. तिचा टिफिन पण रेडी झालेला आहे. पूजा पण बसली जेवायला. तर मग आमचे झाले जेवण वगैरे, सगळं आवरलं. आज आनंदिताच्या शाळेला पूजा पण निघाली आहे. पूजाची पण तयारी झालेली आहे. पूजा तर पहिलेच बॅग घेऊन उभी राहिलेली आहे. फोडणी व्यवस्थित कर ना. बघा, इथं पूजा आहे. पूजाला जो ड्रेस घेतला ना मी काल, तो वेअर केलेला आहे. बघा कसा आहे. कमेंट मध्ये मला नक्की सांगा कसा दिसतोय. चला मग आता मिस्टरांना विचारते तिला कुठं सोडणार आहे तुम्ही. आओ, या ना 2 मिनिटं.
कुठं सोडताय तुम्ही? डायरेक्ट होम डिलिव्हरी आत्याच्या घरी. आत्याच्या घरी सोडताय का तिला? आता कुठं? आता आम्ही चाललो आहे आनंदी तिला सोडून मुसळगावला तिच्या आत्याच्या घरी सोडतोय. हे बघा किती छान तयार झालेली आहे माझी आणू. चला मग आता बोलते नंतर मी तिच्या आत्याच्या घरी गेल्यावर. पूजेला इतक्यात तिच्या आत्याच्या घरी सोडलं मी. तिथे आमच्या गप्पा वगैरे झाल्या, 1-1.5 तास बसलो. तिथं काही त्यांना कॅमेऱ्यात यायचं नव्हतं, त्यामुळे मी तिथं काही शूट वगैरे काही केलं नाही. आणि येता येता इथे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर खूप छान मंदिर आहे. इथं पाण्याचा झरा वगैरे सगळं वाहतोय. हे बघा तुम्हाला मी दाखवते. हे पहा, खूप सुंदर आहे बघा. खूप छान एरिया आहे इथे. एकांत वाटतं एकदम इथे. बघा तुम्हाला आजूबाजूचं दाखवते मी. इथे गणपतीची मूर्त आहे. खूप छान मूर्त आहे बघा. आणि रस्त्यात होतं आणि मला मंदिरात येण्याची इच्छा झाली, त्यामुळं आम्ही मंदिरात आलो. हे बघा इथे शिवलिंग आहे. चला आपण मंदिरात जाऊ. हे बघा तुम्हाला मूर्त दाखवते मी इथे. हे बघा इथे खूप छान नंदी आहे. किती सुंदर पेंड आहे इथे. आता मिस्टरांना इथे सापडलं आहे बेलाचं झाड. दर्शन वगैरे घेता येते बेलाच्या झाडात. हे बघा आता इथं चाललं आहे मिस्टरांचं चिमण्यांना मुंग्यांना बिस्किट पुडा देण्याचं काम. चला मग आता आम्ही निघाला घरी दर्शन करून. मिस्टरांना विचारते कसं वाटलं इथं मंदिरात तुम्हाला. इथं शेतीचा भाग आहे. कसं वाटलं तुम्हाला मंदिरात बसून? स्वर्ग. तुम्हाला असं काही म्हटलं का तुम्ही गुंगावून जाता मंदिरात? इथं घरी जायचं का नाही, काहीच विषय राहत नाही तुमचा. हा ना, एकांत मंदिर म्हटलं का मग विषयच नाही तुमचा कसला. एकांतेश्वर महादेव म्हटलं तरी चालू झाला. कस काय एकांतेश्वर महादेव? वर्दळ आहे ना इथं. आता आम्ही गाडीवर बसतो आणि घरी जातो. मग बोलते तुमच्याशी घरी गेल्यावर. मंदिरातून आले मी 3:30 वाजता. मला काय व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आला. 2-3 दिवसापासून पाणी नव्हतं आलेलं आणि आज पाणी आलं होतं, त्यामुळे मी पाणी वगैरे भरलं आणि त्यानंतरून फ्रेश वगैरे झाले. घरातली साफसफाई केली. आता चहा ठेवलेला आहे. एकीकडे दूध पण गरम होत आहे आणि पूजाला तिच्या आत्याच्या इथं सोडून आलो आम्ही दोघं पण. तिच्या आत्याच्या इथं 1-1.5 तास गेला आमचा, त्यामुळे घरी यायला मला उशीर झाला होता. हे बघा तिच्या आत्याने मला साडी नेसवली. मी घेतच नव्हते पण त्यांनी काय ऐकलं नाही. जवळचं नातं असल्यामुळे त्यांनी जेवायचा सुद्धा खूप आग्रह केला. आता आनंदी त्याला सुद्धा घ्यायला जायचं आहे शाळेमध्ये. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.